मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन करारातर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 20. माळवाडीचा मटकरी पलंगावर पडून घोरत होता. मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती. आपल्या भोवती एखादं महासंकट विळखा घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती. बाहेर सावळा आडना मारायचं काम वेगाने करीत होता. त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं. आडना मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती. म्हणून तो आपलं कार्य जलदपणे काळजीपूर्वक करत होता आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं. सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एकसारखा म्हणत होता, सावळू नाना आटप लवकर नाहीतर घात होईल. सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला, हां तयार असा. तयार हाय, दरवाजा द्या लोटून, फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला. त्याच्या आवाजानं त्या रात्रीच्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला. पेटत्या मशालीने नंग्या तलवारीने मटकऱ्याचं अंगण गच्च भरलं. सोप्यात सर्व गुरं धडपडून उठली. कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला. मटकरी दचकून जागा झाला. त्यानं लाथ मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली, धावा धावा. फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला, बोंबलो न गा, नाही तर मुंडकंच मारेन. कुणीच नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही, नाही तर जिवंत माराल. पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं. उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निश्चित पडले. कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता. ती आपली तशीच भुंकत राहिली. मटकरी आपल्या जागी पुन्हा पडून पाहू लागला. खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगीवर कोरड्याचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि 50 सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागले. मटकऱ्याच्या पहिल्या बोंबीनं जागा झालेला गाव साधू घमांड यांनी पुन्हा निजवला होता. 50 माणसं जागोजागी गोफणी घेऊन दगड सोडित होते, पुणे येणाराला थोपीत होते. तायनू महारानं एकट्यानेच एक पांद रोखली होती. त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता. त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता. कणगीतलं धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती, परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं. तेव्हा फकीराला उमगलं. तेव्हा तो पुढा झाला. त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली आणि एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केल्या. त्या चिंचोळ्या पांदीत गुरांना भयंकर धडधडाट केला. त्या जबर रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारखा गोफणीचा मारा करीत फकीरानं वाट गाठली. पूर्वेला तांबडं फुटलं होतं. दुष्काळानं पोळलेला मुलूक भकास दिसत होता. झाडं कशी तरी उभी होती. वारा मात्र जोरात पळत होता. रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत होत्या. मात्र पूर्वेला जुनाट तजेला आला होता. रंगीत ढगांनी मंद वाटचाल रमली होती. सारं काही शांत भासत होतं. भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता. निवडुंगात डंग करकरत होते. पक्षी किलबिलत होते. गावात देवापुढं कर्णा वाजत होता. त्याचा दीर्घ नाद दूर जाऊन भिडत होता. निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची रास पडली होती. चिल्ली पिल्ली बुट्ट्या पाट्या घेऊन ओळीत बसली होती. जाणती पोरं चिकाळली होती. कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती. नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती. जणू अमृत असती तर अवतीर्ण झालं होतं. मुरा सहदेव तायनू महार हे कर्ते पुरुष धान्य वाटीत होते. बुट्ट्या पळत होत्या. महारामांगाच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता. कित्येक दिवस निश्चित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घर करत होती. थंड चुलीनं उभा राहिला होता. कित्येक दिवसांनी आज प्रथमच तवे जाळ खाऊन तापत होते. धान्य वाटून एक लहानसा ढीक उरला. तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं, दाजी हे दाणं कसं वाटावं? एक दाना गैर वाटू नका. फकीरा म्हणाला, डाव घ्या आणि डावानं सारखं वाटा. एक दाना एका माणसाला एक दिवस जगविल हे विसरू नका. सर्व धान्य डावीनं वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला. तो दिवस महारमांगांना सोन्याचा दिवस भासला. कोवळ्या उन्हात दारात बसून ती पोरं ऊन भाकरी शांतपणे खात होती. सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देवाऱ्यात उभी केली.
दुसऱ्या दिवशी प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला. बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली. एकूण एक महारमांग कैद करून त्यांनी चावडी गाठली. चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या. काहींची दावण लावली. मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचं कार्य सुरू झालं. आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता. मुरा बळी बहिरू तायनू घमांडी सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्ट्या पोलिसांनी चावडीत आणून त्याचा ढेक लावला होता. चावडी पुढील अंगण कैद्यांनी आणि गावकऱ्यांनी फुलून निघाला होता. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या आणि सर्वत्र संगीनी लखलखत होत्या. त्या गर्दीत बाबरखान आपलं प्रचंड सुस्फोट सावरीत शांतपणे वावरत होता. माळवाडीच्या मटकऱ्याच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता. जेरबंद महारामांगांकडं तो कुऱ्यात पाहत मिशीला पीळ भरीत होता. फकीराच्या अटकेची बातमी समजतात विष्णुपंत धावतच आले. त्यांना पाहून गर्दी पांगली. लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली, परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. दारातच उभे राहिले. ते संतापानं थरथरत होते. सर्वत्र निशब्दता निर्माण झाली. पंत बोलले नव्हे, जवळजवळ ओरडले. त्यांचा राग शिगेला पोचला होता. लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले. पंत म्हणाले, साहेब काय आरमला ये? आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. प्रांत गंभीरपणे कायद्यांची नावं नोंदीत उतरला. पंत एक पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले, आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत. हे मान्य आहे का आपणाला? हो मान्य आहे. मग आम्हास न विचारता ही धरपकड का केलीत? विष्णुपंतांनी गाव कामगाराचा नियम पुढं केला. त्यांचा सूर वाढता निघाला आणि प्रांतही चिडला. तो गुरकला. तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर माळवाडीच्या त्या मटकऱ्याला धडधडीत लुटलं आहे. परंतु त्याला पुरावा काय आहे? पंतांनी पुराव्याची मागणी करून त्याच्याकडे रोखून पाहिले तेव्हा चटकन प्रांत म्हणाला, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आला असून या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडल्या. असं म्हणून प्रांतसाहेबांना आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवलं. हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्वक आणि स्पष्टपणे उच्चारले, परंतु विष्णुपंत गरजले. मग मला का अटक करत नाही तुम्ही? कारण तो माग माझ्याही गावाला फिटला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल. हातापायाची आग झाल्याप्रमाणे चुळबुळत पंतांनी चौफेर दृष्टी केली. तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रांत कपाळावर आठे आणीत म्हणाला. स्पष्टच बोला ना पंत. मग ऐका तर. पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले. साहेब, हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणूस माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथली घरं बसवली आहेत. इथं महार मांग कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत. हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही? खरं आहे. पुढं बोला. प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला. मग मला उत्तर का दिलं नाही? पंतांनी कडाडून विचारलं. उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी, कायदा हाती घ्यावा, एखाद्याला लुटावं. हे सर्व आम्हाला मान्य नाही. प्रांतानं नाक फेंदारलं. त्याचा चेहराही लालबुंद झाला. मग काय मान्य आहे? पंतांनी लालेलाल होऊन म्हणाले. लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मरावं, त्यांनी 3 वाटेची माती खावी, 10च्या ऐवजी 20 एका गोरीत गाडून घ्यावं, हे मला मान्य नाही सरकार. मग काय मान्य आहे तुम्हाला? प्रांत पाय आपटीत खेकसला. त्यानं चावडी डोकीवर घेतली. तो पंतांवर बोट रोखून म्हणाला, काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे? बेबंदशाही मान्य आहे? याला उत्तर होय. पंत गंभीरपणे म्हणाले. ठीक आहे, करा लुटालूट. आम्ही आरोपींना आत्ताच्या आत्ता साताऱ्याला घेऊन जातो. प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याच तालात म्हणाले, ठीक आहे, खुशाल जा, पण लवकरच परत या. का? कशाला? प्रांत गोंधळला. मला आणि विष्णुपंताला अटक करायला. पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांतांनी चमकून विचारलं. पंतांनी उपरण्याची कंबर बांधली. प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली आणि मान उंचून उत्तर दिलं, साहेब, जर दुष्काळाच्या आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि मी कुत्र्याच्या मोतीनं मरणारा माणूस नाही साहेब. विष्णुपंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडी दिसाला. तो नरमाईनं म्हणाला, मग आम्ही काय करावं म्हणता? तुम्ही सरकार आहात, हा दुष्काळ निवारा. पंत निर्भान होऊन म्हणाले.
लोकांना मरणाच्या दाढीतून वाचवा, नाहीतर हा मराठा माणूस मरत नाही, तुम्हाला मारीत मरेल हे विसरू नका. पंत बोलत होते, लोक ऐकत होते. आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रांत निरुत्तर झाला हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखेळात द्यायला सुरुवात केली. साहेब, हे लोक मडी नसून जिवंत माणसं आहेत. बैल चुचकारून चालत नाही, त्याला पराणी टुसून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार यांच्यावर काबू करू शकत नाही, कारण तलवार यांनी फार चालवले आहेत. हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र सुरात म्हणाला, आम्ही तुमचं वय निदरच्या विचारात घेतला नाही याबद्दल राग मानू नका. आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू. आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो. प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढं सरसावले. सर्वांच्या हातातल्या बेड्या निखळल्या. त्याचबरोबर क्षणात चावडी फुटचं ते अंगण हास्यानं आणि आनंदानं भरलं. पंत चावडीची पायरी चढून आत गेले. प्रांताशेजारी खुर्चीवर शांतपणे बसले. फकीराच्या बेड्या निघताच त्यानं पंतांच्या पायावर मुरकंड दिली. शंकरराव पाटलाने आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली. माणूस असावा तर पंतासारखा, अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंताकडे पाहत होता. थोड्याच वेळात प्रांताचं बिराड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतानं महारामांगांच्या बेड्या तोडलेल्या का असं म्हणत लोक घरोघरी गेले. आणि पंतानं महारामांगांच्या बेड्या तोडलेल्या का असं म्हणत लोक घरोघरी गेले. मित्रांनो, दुष्काळ किंवा प्रतिकूल परिस्थिती माणसाला काय संकटाला सामना करावा लागते, काय करण्याची मानसिकता देते, हे सारं अतिशय ज्याला योग्य शब्दामध्ये, समर्पक शब्दामध्ये अण्णाभाऊंनी व्यक्त केलेलं आहे. आणि यातच या लेखणीचं मोठेपण दडलं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.